एक महत्त्वाची बातमी आहे। रायगडच्या रोह्यामध्ये जोरदार पाऊस झालाय। कुंडलिका नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। रायगडला 2 तासांसाठी रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी राज यांच्याकडून। राज, आपण पाहतोय नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे। सध्याची त्या ठिकाणची काय परिस्थिती? नक्की शेजल, आपण जर बघितलं तर मागील 24 तासापासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे। मागील 24 तासापासून जवळपास 1595 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद जी आहे ती रायगड जिल्ह्यामध्ये करण्यात आली आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर रायगड जिल्ह्यातील कुंडलिका असेल, सावित्री असेल, अंबा नदी असेल, या नदींच्या पाणी पातळीमध्ये देखील लक्षणीय जी आहे ती वाढ झालेली आहे। त्याचमुळे प्रशासन देखील आता अलर्ट मोडवरती आहे। नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये आणि समुद्रकिनारी जाणं टाळावं असं देखील प्रशासनामार्फत जे आहे ते नागरिकांना सांगण्यात येत आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर 2 तासासाठी रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्याचनुसार पुढचे 3 दिवस जो आहे तो रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे। मागील काही दिवसापासून पावसाची उसंती घेतली होती, मात्र मागील 24 तासापासून मुसळधार पाऊस जो आहे, विशेषतः आपण जर बघितलं दक्षिण रायगडच्या भागामध्ये मुसळधार पाऊस सध्या बरसत आहे। शेजल, एकंदरीत आपण आता ही कुंडलिका नदी पाहतोय। कुंडलिका नदीच्या देखील पाणी पातळीमध्ये आता लक्षणीय वाढ झालेली आहे। कुंडलिका असेल, अंबा असेल आणि सावित्री असेल, या तिन्ही नद्या ज्या आहेत आता दुथडी भरून मोठ्या प्रमाणावर वाहताना चित्र पाहावयास मिळत आहे। शेजल, अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहतोय डोंबिवली एमआयडीसी मध्ये पुन्हा एकदा झाड कोसळलेलं आहे। झाड कोसळण्याची आणखी एक घटना आता समोर आलेली आहे। तर एम्स हॉस्पिटल रोडवरील बंगल्याच्या आवारातील मोठं आंब्याचं झाड हे अचानक कोसळलेलं आहे। सुदैवाने या घटनेमध्ये कोणती जीवितहानी किंवा कोणाला दुखापत झालेली नाहीये, मात्र परिसरात भीतीचं वातावरण आहे। पावसाळा सुरू झाल्यापासून एमआयडीसी परिसरात झाडं पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। पालघर जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर। तर पालघर जिल्ह्याला उद्याही रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्यानं इशारा दिलाय। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत।